नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदतीच्या घोषणा जाहीर करणाऱ्यांवरती जोरदार टीका केली। काही लोक घोषणा करतात, पुणे शहरासाठी मी 50,000 कोटी जाहीर करतो। घंटा, काय आहे तुझ्या हातात? उगाचच बुडबुडे सोडू नका असं म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवलाय। तसेच मनसेच्या हातात असलेल्या सर्व स्वच्छ ग्रामपंचायतींना 5 लाखांचा निधी बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोलत होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी स्वच्छतेचा कानमंत्र दिला। मनसेच्या हातातील जी ग्रामपंचायत असेल त्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला मी 5 लाखांचा निधी देईल। कमी वाटलं तर आणखी देईल आणि देईनच, यांच्यासारखं नाही। पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी देतोय। घंटा, काय आहे तुझ्या हातात? उगीचच बुडबुडे फोडायचे, काय वाटेल ते बोलायचं, जे आवाक्यात असेल ते करा असं सांगतानाच लोकांचं मतरूपाने जे आशीर्वाद आहेत ते कायम सोबत ठेवा असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलंय। तुम्हाला एक सूचना करायची आहे, तुम्ही प्रामाणिक आहात, मेहनती आहात, याबाबत दुमत नाही, पण एक काम करा, गाव स्वच्छ ठेवा, एवढंच सांगायचंय। मागे आपण 16 मिनिटांची एक डॉक्युमेंटरी केली आहे। महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार केलाय, तेव्हा मी स्वच्छतेचा विषय आणला होता। आपला परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाहीत, फक्त इच्छाशक्ती लागते। स्वच्छता ठेवल्यानं रोगराईपासून आपल्याला मुक्ती मिळते। गावात राहिल्यावरती छान वाटलं पाहिजे असं गाव ठेवा, असं राज ठाकरे यांनी आवाहन केलंय। अनेक गावं स्वच्छ आहेत। आपल्या देशातील अनेक गावं मी पाहिली आहेत, परदेशातही स्वच्छ गावं पाहिली आहेत। मी सक्रिय राजकारणात 1989 पासून आहे, त्यामुळे अनेकदा महाराष्ट्र फिरलोय, अगदी उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढलाय। अनेक गावात गेलोय, तालुक्यात गेलोय, सगळ्या ठिकाणी स्वच्छतेची वानवा होती। सांडपाणी वाहतंय, तिथेच लहान मुलं फिरतायत आणि त्यातच डुकरेही फिरतायत, कचरा पडलाय। त्या अस्वच्छ वातावरणामुळे मनही अस्वच्छ होतं। तुम्हालाही वाटतं हे असंच आहे। जगण्याची उर्मी असल्या वातावरणामुळे नाहीशी होते असं राज ठाकरे म्हणाले। अशा पद्धतीने त्यांनी केवळ पॅकेज जाहीर करणाऱ्यांवरती जोरदार हल्ला चढवलाय। यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।